सद्गुरू बाळूमामा यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम महासप्ताहास मंगळवार दिनांक 25 रोजी प्रारंभ झाला. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. आदमापूर येथे बाळूमामाच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते समाधी पूजन विनापूजन करण्यात आले. समाधी पूजन महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले. यावेळी काकड आरती, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, रामकृष्ण हरी जप, गाथा, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर असे 9 दिवस कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार आपली सेवा बजावणार आहेत. धार्मिक वातावरणात आजच्या अखंड हरिनाम महासप्ताहास प्रारंभ झाला. या अखंड हरिनाम महासप्ताहात 490 वाचक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. यावेळी मानद अध्यक्ष श्री धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामण्णा मरे कुदरी, विश्वस्त श्री पुंडलिक होसमणी, तमन्ना मासरेड्डी, हरिभक्तपरायण नानासो पाटील, बाळासो पाटील, रामचंद्र पाटील, दिलीप पाटील, अमोल पाटील, आनंदा पाटील, हनुमंत पाटील, पांडुरंग सुतार, परीड गुरुजी, बबन पाटील उपस्थित होते. सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित कदम यांनी केले आहे. सर्व ट्रस्टी, देवालयाची पुजारी, ग्रामस्थ, भागातील भजनी मंडळ, वारकरी बांधव, बाळूमामांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट.